सालाबादप्रमाणे यंदाही हिंदू नववर्ष दिनानिमित्त बिरुदेव महासिद्ध देवाची पालखी यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। सालाबादप्रमाणे यंदाही हिंदू नववर्षानिमित्त श्री बिरुदेव महासिद्ध देवाची पारंपरिक पालखी यात्रा टिळक चौक इथून गवई गल्ली, मसरे गल्ली, कसबा गणपती, अक्क महादेवी मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस चौक, बुदले गल्ली ते कामठ गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मार्गावरून काढण्यात आली। या प्रसंगी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय सर्वदे, राजकुमार पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी, जगदीश पाटील, पैलवान काशीद यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींची बहुसंख्येनं उपस्थिती होती। या पालखी यात्रेची चाटी गल्ली, फलटण गल्ली मार्गे टिळक चौक येथील मंदिरात सांगता करण्यात आली। या प्रसंगी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी योगेश पीरचंद सलगर, राजू पुजारी, शरण बसवेश्वर कडली, पिरप्पा आटेकर, बालाजी धुळे, सनी बसळे, संदीप गुडदौर, संतोष सलगर, गणेश सलगर, संतोष बेळकेरी, आनंद शावंती, राघवेंद्र कडली, आयुष बेलुरे, मंदार चितापुरे, महादेव स्वामी, विकास चिनकेरी, नागराज गुडदौर यांच्यासह भाविक भक्तगण बहुसंख्येनं उपस्थित होते। व सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री बिरुदेव महासिद्ध मंदिर, उत्तर कसबा टिळक चौक येथून पारंपरिक पालखी यात्रा गेल्या 800 ते 1000 वर्षापूर्वीपासून ह्याची परंपरा सुरू आहे। त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की हे बिरुदेव महासिद्धांचे मंदिर स्थापन केल्यानंतर समाज बांधवांनी आपल्या परिसरातील राहणाऱ्या हिंदू भक्तांना वर्षातनं एकदा तरी ह्या बिरुदेवाची आपल्या घराच्या जवळ जात असताना आणि उत्तम ते उत्तम नूतन वर्षाच्या औचित्य साधून त्यांनी परंपरा ही सुरू केली होती। आज ताकात ही परंपरा सुरू आहे। त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण एकच आहे, ही समाज बांधवांची दिलेली वर्गणीमधून आज पत्तर ही पारंपरिक यात्रा सुरू झालेली आहे। मग वर्गणीधारक असू दे, बुदले गल्ली असू दे, किंवा कामड गल्ली असू दे, किंवा शहर वस्ती असू दे, किंवा मड्डी वस्ती, मराठा वस्ती, या ठिकाणी आमचे समाज बांधव, हिंदू समाज बांधव या ठिकाणी भरभरून त्यांचा यथाशक्ती कोण 51 देत आहे, 21 देत आहे, असं लोकवर्गणीतून ही पालखी यात्रा आज ताकात सुरू आहे।